हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 69. महदादि जगद्वैतं नाम मात्र विजृंभितं विहाय शुद्धबोधस्य किं कृत्यमवशिष्यते. भावार्थ: जगतातील महत् तत्वे आदिद्वैत केवळ नाममात्रच भिन्न आहेत. त्यांचा त्याग केल्यावर शुद्ध बोधीला कोणते कृत्य करायचे शिल्लक राहते. जगतात आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी या पंचमहातत्वांच्या शब्द म्हणजे आकाश, स्पर्श म्हणजे वायू, रूप म्हणजे तेज, रस म्हणजे आप, गंध म्हणजे पृथ्वी या गुणांच्या देहादी इंद्रियांच्या भिन्न जाणीवांमुळे द्वैताच अभाव किंवा अभाव निर्माण होतो. यामुळे जगताचा कारभार द्वैतावर सुरू राहतो. कोणीतरी विशिष्ट प्रकारची जीवन प्रणाली आचरणात आणली आणि त्याचा एक संप्रदाय धर्म स्थापन झाला. दुसऱ्या कोणीतरी वेगळी जीवन प्रणाली आचरणात आणली आणि त्याचा निराळा संप्रदाय धर्म स्थापन झाला. असे अनेक धर्म संप्रदाय, त्यांचे उपसंप्रदाय, जातपात स्थापन झाले. त्याचे आचरण न करणारे अधर्मी ठरले. नैसर्गिक वर्तणूक न केल्यामुळे पाप आणि पुण्य तसेच न्याय आणि अन्याय ही भावना निर्माण झाली. वर असे म्हटल्यामुळे खाली अशी निराळी भावना आली. अशी प्रत्येक बाबतीत द्वैत भावना निर्माण झाली. यामुळे निराळेपणाची जाणीव होते. वास्तवात असे असण्याचे काहीही कारण नाही, कारण हे विश्व एकरस आहे, एकाच आत्मतत्वामधून निर्माण झालेले आहे. विज्ञानानेही आता हे मान्य केले आहे की या जगतात तमाम वस्तू जगत हे इलेक्ट्रॉनपासून निर्माण झालेले आहे. येथे एका इलेक्ट्रॉन व्यतिरिक्त अन्य काहीही नाही. अध्यात्म हजारो वर्षांपूर्वीपासून सांगत आहे की हे विश्व आणि त्यातील तमाम चल, अचल, सजीव, निर्जीव असे वस्तू जगत आत्मऊर्जेमधून निर्माण झालेले आहे. येथे एका आत्मतत्वाशिवाय अन्य काहीही नाही. सर्वच्या सर्व त्या आत्मतत्वाचाच पसारा आहे. वस्तूंच्या गुण, रंग, आकार इत्यादीमुळे त्यांना निरनिराळी नावे दिली गेली आणि त्यामुळे भिन्नत्वाची जाण निर्माण झाली. यास्तव अष्टावक्र मुनी सांगतात की जगतातील महत् तत्वे आदिद्वैत केवळ नाममात्रच भिन्न आहे. त्यांच्यात मूलतः एकमेव तत्व आहे आणि ते म्हणजे आत्मतत्व. आत्मतत्वामधूनच सर्व महत् तत्वे निर्माण झालेली आहेत. त्यांच्यापासून येथील तमाम वस्तू जगत निर्माण झालेले आहे. या वस्तू दिसायला जरी भिन्न असल्या तरी त्या मूलतः एकच एक आहेत. त्यांच्यात भिन्नत्व नावापुरतेच आहे, कारण जेव्हा कालौघात त्यांचे अस्तित्व संपुष्टात येते तेव्हा ती पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही. ती पूर्ण जीर्ण, क्षीण होतात, निष्प्रभ होतात आणि पुन्हा आपल्या निर्माणकर्त्यात त्या महत् तत्वात विलीन होतात. महाप्रलयकाळी महत् तत्व पुन्हा आपल्या निर्माणकर्त्या आत्म्यात विलीन होतात. अशा प्रकारे जो हे एकरस आत्मतत्व, आत्मबोध, शुद्ध बोध जाणतो तो येथील वस्तू जगतातील गुण, रंग, आकार इत्यादीमुळे निर्माण झालेले भिन्नत्व पाहत नाही. त्यामधील ते एकरस आत्मतत्व, आत्मबोध, शुद्धबोध पाहतो. तो वस्तू जगतातील भासमान आणि म्हणून मिथ्या असलेल्या भिन्नत्वाचा त्याग करतो. असा महात्मा साक्षात्कारी होतो. तो सर्वस्वात स्वतःला पाहतो. येथे भेद नाहीच हा बोध त्याला होतो. तम म्हणजे प्रोटॉन, रज म्हणजे इलेक्ट्रॉन, सत्व म्हणजे न्यूट्रॉन याचे प्रमाण बदलते आणि त्यामुळे वस्तू भिन्नता भासमान होते. हे भिन्नत्व केवळ काल्पनिक आहे. सर्वात मूळ आत्मा एकच एक आहे.
परंतु त्रिगुणांमुळे भिन्नत्व भासमान होते. हे कल्पनांचे राज्य साक्षात्कारामुळे संपुष्टात येते. एकतत्वाचा साक्षात्कार अहंकाराचे स्फुरण शांत करते. निर्मिती आधी जे एकत्व होते ते मधल्या काळात भिन्नत्व धारण करते आणि शेवटी हे सर्व पुन्हा त्या एकतत्वातच विलीन होते. हे ज्ञान झाले की आणखी काही मिळवायचे शिल्लक राहत नाही. तो काल्पनिक भौतिक आभास नष्ट होतो. मग असोनी संसारी काहीही फरक पडत नाही. देह जगण्यासाठी भौतिक व्यवहार करू नये. आत्मभान सतत जागृत असते. मग कर्म होत असूनही कर्त्याचा भाव लुप्त होतो. हरिओम.